मळगाव येथे पिण्याच्या पाण्याची भागली तहान। अखेर पाण्याचे टँकर सुरू। गावकऱ्यांनी मानले प्रशासनाचे आभार। मळगाव गावात सध्या 8 ते 9 दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पाणी पुरवठा होत होता। पाझर तलाव व पाणी पुरवठा विहीरही वाढत्या तापमानाने कोरडेठाक झाली होती। पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती। नागरिकांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती। मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे। पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावावा, या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समितीला देण्यात आला होता। या मागणीचे वृत्तही प्रसारित झाले होते। प्रशासनाने तात्काळ मागणीची दखल घेत डी. 1 रोजी महाराष्ट्र दिनी मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे। गावात टँकरचे आगमन होताच ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले। नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे व प्रशासनाचे आभार मानले आहेत। गावात पाण्याचे टँकर सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास दिलासा मिळाला आहे। यावेळी सरपंच शोभाबाई रामकृष्ण पाटील, सदस्य रामकृष्ण मरसाळे, श्लेष मोरे, प्रताप परदेशी, माजी सदस्य बालू पाटील, श्याम चित्ते, पणकार अशोक परदेशी, नथुदास बैरागी, मुरलीधर बैरागी, माजी सरपंच दमोताबाई चित्ते, महाद परदेशी, भाऊसाहेब पाटील, सुभाष मिस्त्री, सुरेश बैरागी, निर्मला परदेशी, विमलबाई राजपूत, शोभाबाई परदेशी, ग्रामपंचायतीचे सेवक गणेश सोनार, सिंधुबाई सैंदाणे यांचेसह ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायतीचे आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। टँकरचा पहिलाच दिवस होता। 12,500 लिटर क्षमतेचे टँकर असून दररोज गावात 3 ट्रिपा मारणार आहेत। टँकर मंजूर कामी गटविकास अधिकारी अन्सार शेख, भडगाव तहसीलदार विजय बनसोडे, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, लिपिक अधिकारी निकम, भडगाव पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अधिकारी वृषाली पवार, तहसीलचे लिपिक MM कोळी, मळगाव ग्रामसेवक रविराज पाटील आदींचे अनमोल सहकार्य लाभले। तसेच बहाळ येथील माजी उपसरपंच प्रमोद शिवराम पाटील यांची विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव। नमस्कार, मी गावातील एक सधन नागरिक। आमच्या गावात पाण्याची टंचाई ही जणू पाचीलाच पुजलेली आहे। जन्माला आलेलं मूल आणि लग्न करून आलेली सून ही पाण्या वाचूनच तरमळते। तसेच आमच्या गावाला पाण्याचं टँकर हे आता चालू झालेलं आहे। आपण बघू शकता त्याप्रमाणे पाण्याचं टँकर आलेलं आहे। पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे, 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सर्व महिला वर्ग, डोक्यावर पदर नाही पण पाण्याचा हंडा प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्हाला दिसेल, इतकी भयानक परिस्थिती आहे। शैलेश मोरे, मळगाव ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या नवनिर्वाचित सरपंच आज इथे उपस्थित आहेत। कारण महत्त्वाचा आहे विषय। शोभाबाई रामकृष्ण पाटील सरपंच आहेत। आमच्या गावाला पाण्याची टंचाई होती। 8-8, 15-15 दिवस नळ येत नाही। इकडे तिकडे भाडे घेऊन जायचे, पण आमच्या इथे सर्वांनी सहकार्य केलं। तहसीलदार साहेबांनी त्यांनी सर्वांनी सहकार्य, व्हिडिओ साहेबांनी सहकार्य केलं, त्यांचे आभारी आहोत। गावात टँकर सुरू झालं। गावात टँकर सुरू झालं। पिण्याच्या पाण्याची समस्या